दुसरा गेम असा आहे, सगळ्यांकडे फार खतरनाक हॉरर स्टोरी आहेत. बऱ्याच लोकांनी लीडर डेव्हलप करायचा प्रयत्न केला. काही लोकांवरती खूप वेळ घातला, बराच प्रयत्न केला, पण काहीच झालं नाही. काहीच झालं नाही. ओके. काही लोकांवरती प्रयत्न केला, सगळं केलं, पण तुम्हाला पाहिजे तसं रिटर्न आलं नाही. ओके. त्यांनी तडफड केली, त्यांनी प्रयत्न केला, पण तुम्हाला त्यांच्याकडनं जे अपेक्षित होतं ना, ते काय तो करू शकला नाही. म्हणजे इरादा त्याचा पण चांगलाच होता, पण तो काय झाला नाही. काही लोकांना तुम्ही शिकवलं, तयार केलं, त्याने तुमच्याकडनं मिळतं ते सगळं घेतलं, पण रिटर्न द्यायचा तो विसरून गेला. चौथा, तुम्ही त्याला शिकवलं, तुम्ही त्याला ट्रेन केलं, तुम्ही त्याच्यावर टाईम इन्व्हेस्ट केला, तो तुमचा स्टार प्लेयर झाला, तो तुमचा कंपनीमधला महत्त्वाचा माणूस बनला आणि तो खूप चांगलं परफॉर्म करायला लागला. त्याने कंपनीला ग्रो पण केलं, पण अचानक त्याला दुसऱ्या कोणीतरी काहीतरी ऑफर दिली आणि तो आपल्या सोडून निघून गेला. ह्याच्यापेक्षा वाईट काय होऊ शकतं? म्हणून बरेच लोक काय म्हणतात माहिती का, आता ह्याच्यापुढे मी कोणाला शिकवणार नाही, ह्याच्यामुळे मी कोणाला डेव्हलप करणार नाही. ओके. ही सगळ्यात मोठी चूक आहे. तुम्ही कोणालाच शिकवलं नाही आणि कोणालाच डेव्हलप केलं नाही आणि ते तुमच्याबरोबर आयुष्यभर राहिले, तर त्याची किंमत खूप खतरनाक आहे, खूपच खतरनाक आहे. इथे आईवडील पोराला जन्माला घालतात. ओके. त्याला मोठं करतात, त्याला स्वतःच्या पायावर उभं राहतात, तो आईवडिलांना सोडून जातो आणि तुम्ही लीडर गेला म्हणून रडत बसता. ह्या घटना घडणार. टाटा मोटरमध्ये बघा ह्या वर्षी किती राजीनामे आले आहेत. रिलायन्समध्ये बघा ह्या वर्षी किती राजीनामे आले आहेत. महिंद्रामध्ये जाऊन बघा किती राजीनामे आले आहेत टॉपच्या पोझिशनचे. लोक येतील जातील. तुम्ही तुमच्याबरोबर जुडलेल्या लोकांवरती लक्ष द्या आणि लीडर्स बिल्ड करायचं काम बंद करू नका. तुम्हाला लीडर्स डेव्हलप केल्याशिवाय पर्याय नाही आहे.